चला दमनी तुम्हाला मी म्हणत असतो काय ती घाण सवय लागली ती मॉर्निंग वॉकची लई तरुण दिसायचं तुम्हाला आता लय नको बोलू. दहाच्या पुढे हिंडायला आय लय बोलू नको. आता तो हात माग गुतलाय रे नाही तो फिरून टोला टाकला असता. हळूच पुढे इथं बसा इथं बसा त्या लोखंडाच्या याच्यावर नको. हा आयो हळूच आय. हळूच कोण आहे रे दोरा कोण उठते पोर ए पोरो पडन. आयो मला माग ठीक आहे रे लय पड डोकड्या. सर का डॉक्टरला मला 2 दिवस ऍडमिट ठेव. आयो पाय दाबू का पाय कुठं दाबितो हाताला लागले पाय दाबून काय करतो. जालू आला का ओळखीला डेपुटी तुम्ही मला माथ्यावर नाही मी डोक्यावर पडे जालू. मग डोक्याला कम बांधले असं दपना गपना तुला कवाशी कळालं रे कवाशी सकाळीच कळायला डेपुटी मला लय जोरात झालो बरं एका डेपुटीचं सदा जागा दे म्हणलं डेपुटी लागलेलं कळालं नारळ पाणी घेऊन जावं ते. सगळ्या गावाला कळालं का काय हा? सगळ्या गावाला कळालं. हा. नारळ लय मोठा आणला कडे याच्यापेक्षा लहान नव्हता का अजून. बारीक याचं पाणी पुरलं नसतं आणि याच्यापेक्षा मोठ्या नारळाचं पाणी सरलं नसतं. म्हणलं मापत न्यावं पेशंट जरा सिरियस सांगितलं म्हणून म्हणलं बारीक आमच्या झाडाचं आहे. वतनदार आणला का वतनदार घराने नारळ आणला तेच लय झालं. वाईटा ए बाबा ए आता नको लय सकाळपासून 3 नारळाचं पाणी पिलं बाया त्याच्यावरच नुसती नारळ चोली ती. पण डेपुटी हा मी काय म्हणतो ही झालंच कस काय काय सांगायचं झालंच कस काय लोकांना सांगायची लाज वाटायला लागली. सकाळच्या पारी मॉर्निंग वॉकला निघलो सदा भाऊ इथून. अहो कशाला सकाळी सकाळी वाकावाकी करायची मॉर्निंग वॉक करीत अहो म्हणजे वॉक काय तुम्हाला सुचते राव इथं मा डोक्यात येतो तुम्हाला चाष्टा सुचती. तुम्हीच हात नको लावू ना. मॉर्निंग वॉकला गेलतो मग आता अहो तेवढंच दिवसभर उत्साह राहतो म्हणून मी सकाळच्या बारी व्यायाम करीत असतो. इथून आपलं सकाळी निघतो 1-1.5 किलोमीटर ते देवाच्या पटीत गेलो का तिथे जोर बाय ठका आपल्या मारतो थोड्यान परत मागे येतो. अयो राजकारणात ग्रामपंचायतीत एवढ्या जोर बैठकी दिवसभर वाटतात सकाळी झेपरीत कशाला मारीत जाता. तुमचा आहे ना कुचका बोलायचा स्वभाव जात नाही. एवढा माणूस लागलाय तरी नीट बोला. मला वाटलं भेटायला आलेत मला. अहो, आमचं एक म्हणणं आता मॉर्निंग वॉकायला तुमचं वय राहिलं का तुम्ही आपलं दिवस उजाडल्या निवांत असा हातभर दिवस वर आलो ग्रामपंचायतीत एक चक्कर मारली तरी सकाळचं फिरणं होईल. पाठ पाठ अंधारात हे फिरत येतच का चालू काय माहित बो काय लोक हरकत येत ना मग आज. तुम्ही विचारा ना बरं आहे डॉक्टर काय म्हणले डोळे घातले तर दुसरं काय बोला तर जाऊ दे. अरे गोळ्या घेतल्या आणि डॉक्टर कोण आल्याशिवाय पट्टी का तू बांधली का वहिनी डॉक्टरीन केलं ते वतनदार घराने गावाला ते पेट हाकून वळसा मारून येणारच भाऊ बोलू दे. अहो, ते लक्षात आलं हाताला फ्रॅक्चर झाले आता इकडे घे रे. डॉक्टरनी हे दिलं हाय हाय डॉक्टरला म्हणलं होतं 2-3 दिवस राहते. डॉक्टरला बी काय वज झालं तर मग त्याला वाटलं पैसे द्यावा. अहो तुमचे कुठे बिल घेता येत नाही सदा भाऊ. अवघड जागेचं असते सांगता बुलेट होती बुलेट मला वळखली नाही. मी जसा पडलो ना जोरात डोक्यावर पडलो मला आहे ना उठोस तर तो गेलेला होता. पांढरे दिसले हो. हा बुलेटचा कलर नाही दिसला नाही तर मी काय सोडतोय. नाही अंधारात नाही दिसायचा कलर बी माणसं कसे होते माणसं पाठमोरे दिसले आता अंधारात काय कळाले. पांढरे कपडा एक मागच्या बरोबर आहे असे तुम्ही मॉर्निंग वॉक करीत होते मागून धडक गाडी गेली पुढे बरोबर आहे मागूनच तुम्हाला तरी काय दिसलं काय ते व्हायचं म्हणलं होतं. सदा भाऊ गावरान अंडे आहेत का? गावरान अंडे आहेत एक कोंबडी आली त्या अंड्यावर कुडूक 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 करीत होती दुपारी फुकट नको आम्हाला एका पण कोंबडीवर. फुकटचा काय विषय 10-5 अंडे तर कावळे खाऊन जाते आमच्या अंड्याचा नाही विषय. एकच कोंबडी 10-5 अंडे घालते का? लय कोंबड्या आहेत तुमच्याकडे यांच्याकडून आहे ना 4-5-10 अहो, अंड्या. सगळे कोंबडे मिळून 10-5 अंडे कावळे खातील असं म्हणलो. एक कोंबडी 10-5 अंडे घालेल ती काही उंदीर आहे काय दुपारून येतो मला अंडे द्या. कोणाची नजर लागली काय ना माझ्या मॉर्निंग वॉकला. सकाळ सकाळ नजरी बी लागायला लागले साधा भाऊ. अंधारात डेपोटीला नजर लागते हा ना एवढा तो माणूस चमकतोय. आता दिवसात जात जा इथून पुढं आणि घ्या काळजी पण घरापाशी पडताना इथं जोर बैठका कशाचं हिंडतोय डॉक्टरनी 15 दिवस घरच सोडू नका म्हणले. आता चोपण राहा म्हणतात पण दम निघ होतं का गावाच्या हिता करता मला आहे ना. आता सहायचे अधिकारी घेतले तुम्ही
सवय हात मोडला सही करताना यायची आता डेपुटीला महिना 2 महिने सही आहे सरपंचाला आता फोन केला तर ते कुठं पनवेलला मरतोय काय त्याला म्हणलं डान्स ये बार मध्ये कामाला लागले काय ते कामाला नाही लागलं त्याच्या भाचीचा डान्स बार तिथंच पाडायला असतो काय बाच्याचा डान्स बार सरपंच त्या टेबलवरच नाचत असते ती. गावातले 2-4 डंगरे ना दिलेत आयो 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 हळू पुढं पायाला लागलं का हाताला लावण्यात मुक्का मारे सरळ होत नाही का पाय का माराचं जादू इतका अवघड असतं दिसून तर येत नाही पण हात तो असा ठणका मारितो आता त्यांना मुख्य मारायची सवय सरपंची बाईला कधी कधी राग आला ते लाटणं पोळपट त्या मग का ती सवयमुळे तर ते तरले जा बरं तुम्ही तुमच्या घरचे बोला. चला भाऊ साधा भाऊ जाता भाऊ मुक्का मारायला हे तोळायला आले का तुम्ही आमच्या हे जा भाऊ नेऊन घाल त्या माणसापाशी त्यात आठवणी काढायच्या थोडं हलकं फुलकं करावं म्हणून म्हणलं आम्हाला सुद्धा एकदा तर मी असा रस्त्याने पुढून चाललो डेपुटीच्या लाटणे तर माझ्या पुढेच होते आता मांजराला मारलं का मांजराच्या मालकाला ते मालकीनीलाच माहिती तर चला येतो, भाऊ. काळजी घ्या काय चला बघितलं का कसं विरोधकाचं हसू झालं ते मीठ लावायला चालू होते भेटायला नव्हते आले. मीठ लावायला नव्हते आले मीठ हात गोळसून गेले ते आयो अयो डेपुटी गेलतो दुकानात पण म्हणलं परत एकदा भेटावा परत आले का? दुपारी जेवायला जावा काही राहिलं होतं काय परत आले नाही नाही बोलायला ते पुस्तकाचं? आपलं जालूचे रूपान सुगंध आलते ना हा भेटायला आलते ना आलते ना म्हणलं बाकी काय नाही काय विचारपूस केली असं त्यांनी कसं आहे काय हा, मग विचारपूसच केली का म्हणलं अंडे बिंडे घेऊन आलते काय म्हणलं मी अंडे आणायचो त्यांनी अंडे आणलेले असले तर डबल होते आणि कोंबडी खाली घालायला 22 अंडे लागत आहेत पुढं गावरान कोंबड्या माजल्यात आपले अंडे घ्यायला नाही चालायच तिथं खुडूक कोंबडी नाही तुम्ही अंडे ते काय आणते तुम्हाला द्यायची का नाही काय पैसे द्या नाही नाही मी अंडे देणार आहे मग? पण मग असे बोलता बोलता मला जरा चौकशी करायची राहिलेच गाडीचा नंबर आहे का गाडीचा नंबर नाही अहो बरं का शोधू ना तो माणूस सापडून काढून असा चोपू गावचं भूषण आहे तुम्ही विरोधला विरोध पण डेपुटी म्हणजे गावचं सरपंच म्हणजे डोळे आणि डेपुटी म्हणजे नाक खालच्या पद आलं ना नाक आहे तुम्ही गावचं नाक आहे पण नाकावर पडल्यावर मला पुढचा नंबर दिसला नाही सदा भाऊ असा पडलेलो होतो फक्त जातानी वर नजर गेली ना तेव्हा आधात दरी बुलेट जाताना दिसली आणि पांढरे माणसं 2 चमकली पण आता नेमकी बुलेट काय नंबर कोण वाचित आहे आता त्या बुलेटवर आता माहीकडे बुलेट आहे त्या नंबरवरून नंबर शिवाय नाही ना नुसत्या बुलेटवर कुठं काय जमत असतं का आहे. माणसं जर तुमच्या कोणावर संशय असेल तर मला सांगा असा धरून पिचकितो ना असं काय नुसतं पिच केलं सदा भाऊ एकदा लावून गेलो पण तुम्हाला सांगतो बरं होणार नाही तळपत्री बरं होणार नाही तळपत्री असे पडून असे हे बघा 3 वेळा त्याचे आशीर्वाद देऊन काय होते का कावळ्याच्या शापानी गाय मारत्यात का समोरासमोर माणूस आला ना तर हाता घालून काढलं तर परत बुलेट सावकाश चालेल मॉर्निंग वॉकवाल्याला मागून ठोकायचा नाही इथं सूज दिसते का हो इथं कुठं काय इथं नाही. दिसते का सूज नाही नाही ना, टाके टाकले तिथं. हाडूक गांडूळ बसतंय ना. काताळे कापले हे घासून कापलेले इथे मोडलेलं नाही का हरामखोराने मा खोबा जायबदी करून ठेवल्या मला बुलेटवर बसता नाही जात नका बसू कशाला बस आता हा मग काळजी घ्या नंबर बिंबर सापडला तर मला सांगा सांगतो आता नंबर काय आता बिनसूत पडलेलं होतं नाही म्हणजे तुम्हाला नंबर माहिती नाही नाही. हा, चला गावरान अंडेच तेवढे ध्यानात राहू द्या हा, हा. चार वहिनीला म्हणा माया करता त्या ए रुपा मला पण येऊ दे ना तू सोबत चल रुपा भेटवण्याची चौकशीच करून या लय नका डोकं खात बसू आजारी पेशंट म्हणून म्हणलं तिला तिचं मनावर जरा ताप आला. डेपुटी हा बघा ना कोण आलंय अहो रुपाताई आल्या का सुगंधताई पण आहेत का हा. तुम्हाला कळालं का हा म्हणलं कळलंय तर जावं म्हणून काय सांगायचं धडधाकट माणसाला पारडो ह्या त्या 2 माणसाने कोण होते काय माहिती बरं वाटतं ते मॉर्निंग वॉकला दिले सकाळी इथून तर धडक दिली सकाळच्या बाहेर रनिंगला जात असतो आणि कोणतरी मागून रनिंग करीत असताना जोरात तिला पारड लय तळतळ लागत तुम्हाला सांगतो आशेरे मरतेन बेकार तळतळून मरतेन माझ्यासारख्या चांगल्या धडधाकट माणसाला उडकलं डोके फुटतेन त्यांचे ना हाडकं तुटतेन आयो हो डेपुटी भाऊ हा? असं नाही बोलायचं कशाला जाऊ द्या झालं असन अहो काय झालं असं एवढा माणूस
मोठा 5-5.5 फटाचा माणूस दिसा ना का, मागून बुलेट अंगावर घातली, कमराला जर हिसका बसला असता तर पुढं दातावर पडला असतो, दात गेले असते. अहो पुढं नशीब माझं, मी तानक्यास उडालो, व्यायाम करतोय म्हणून शरीर मजबूत आहे, आणि पटक्यास पुढं याच्यावर पडलो. आयो ते आहे, पण उग शाप शराब कशाला द्यायचं ना. नाही काय द्यायचा. अहो त्या माणसाने मला घरी बसलंय, त्याला परमेश्वर घरी बसन, त्याला ना त्याला रक्ताच्या उलट्या होत्या, टाट लागन त्याला, खंगून मरण. बरोबर. आयो बाय बाबा. डेपुटी भाऊ असं नका शाप बरं जाऊ ते हात, अयो हाताला लईच लागलेलं दिसतंय. लय लागलंय काय सांगायचं, पूर्ण हात. लय हात लागलाय. अगो बाई इकडं बी चिटकवलंय की, तोंडाला बी चिटकवलंय, लईच झालंय ग बाई. आयो लईच बाई. लय टाट लागन हरामखोराला. बरं आणि त्या माणसाला आहे ना, तुम्हाला सांगतो, जशी गाडी बंद केली ना तिची, ते गाडीवर असताना त्याचे बी हात मोडते, त्याला गाडी चालते नाही यायची, काम करता नाही यायचं. अयो डेपुटी भाऊ असं कोणाचा हात पाय मोडून असं म्हणून हो चांगलं नसते हो. अहो तुम्हाला काय एवढं ते त्याचं उडणारच हे वाटत मला भेटू द्या डेपुटीच्या आधी, मी पाहतो त्याला. उड्या मारू हाणीन. तू पाहतो मारणी गोकला माया बरोबर चलत होत असतो, तवा झोपातून उठत नाही तू, आणि तू पाहतो. हो 8:30ला उठू, बोलायला नको लावू, मा डोळा फडफड करतोय. डिग्या मला बीपी वाढतोय, गपना नको बोलू. बरं डेपुटी भाऊ मी परत तुम्हाला तुपातला शिरा आणते, काय आता जरा आराम करा. हो, तुपातला शिरा केलेला काही नका आणू. ये. का ग मला एक सांग, तू ती अशी काय म्हणत होती का ते शाप बीप देऊ नका, काही बोलू नका, काय झालं तुला एवढं करून कड घेऊन बोलायची तू? अहो का म्हणून तुम्हाला माहिती नाही काही, काय ते सगळं केलंय ते सदाभाऊन ह्यांनीच केलंय. अयो खरंच आहे? म्हणजे माझ्या नवऱ्याचा ह्यात काही दोष नाही. अहो सकाळी ह्यांनी सदाभाऊ आले आणि ह्यांना म्हणले चल जालू माझ्या बरोबर रानात. हे गेले बुलेट वरती, आणि यायच्या टायमिंगला ह्यांनी मला आल्या म्हणले की आम्ही एक माणूस उडवलाय, पण मला माहित नव्हतं ते डेपुटी भाऊ आहेत म्हणून. पण मग तू सांगायचं डेपुटीला, माझ्या नवऱ्याने तुम्हाला उडवलं म्हणून. ते तर सांगावंच लागन, पण अहो तुम्ही कुणाला म्हणू नका, माझ्या नवऱ्याचा ह्यात काही दोष नाही. माझा नवरा पाठीमागा बसला होता, सदाभाऊ पुढे होते, त्यांनी गाडी माझं काय अडलं बाई, कोणाला सांगायचं? हा तुला सांगू का, त्यांनी जेवढा शाप दिला आणि तेवढा तुझ्या नवऱ्यालाच लागणार आहे आता. हा का, मग तुम्ही हा पुढं, मी डेपुटी भाऊना सांगून येते. हा ठीक आहे. हा जाऊ तुम्ही. खाऊ रुपाताई परत आलात? हा जरा म्हणलं तुमच्याशी बोलावं. खाऊ काय? अहो डेपुटी भाऊ असं तुम्ही तळतळाट नका देत जाऊ. अहो एखाद्याचा संसार वाटरो होईन तळतळाटीनं. अहो पण तुम्हाला एवढं काय त्या मला मारणाऱ्याचं पडले, तळताट नका देऊ, माझा जीव जायला लागलाय, तुम्हाला तळताट नका देऊ. बघा मी तुम्हाला खरं सांगते, पण माझं नाव ह्यात आलं नाही पाहिजे ना. नाही काय खाऊ? अहो तुमचा ऍक्सिडेंट झाला ना, हा ते सदाभाऊनीच केलाय. सदाभाऊनी? हा कस काय? अहो हे पाटे गेले होते ना सदाभाऊन बरोबर रानात, तिकडून येई लागले हा आणि तिथे एक माणूस उडवला. हा. घरी आले मला त्यांनी सांगितलं होतं काय की एक माणूस आम्ही उडवला म्हणून. बर बर बर. पण ते तुम्ही निघला हे सकाळी कळलं. अच्छा मग सदाभाऊंच्या आल्या होता कधी? हा अरे मित्राने उडील आणि मित्र खुशाल नारळ पाणी घेऊन आलं आणि मला लोकांना सांगतोय. हा जालेला मा सांगणं काम नव्हतं का मला? अहो डेपुटी भाऊ ह्यांचं कात्रीत सापडल्यागत झालंय. इकडून साधा भाऊचं नाव घ्यावं तर ते कुतवती, इकडून तुम्हाला सांगावं तर तुम्ही परत शिव्या द्याचाल, म्हणून त्यांचं लय अवघड झाले. मग म्हणलं आपणच सांगावं, तेवढं तळतळाट देऊ नका. माझ्या नवऱ्याचा ह्यात काहीच दोष नाही. बरं बरं जा तुम्ही. नाही तुमच्या नवऱ्याला नाही, आता ज्याचा दोष आहे ना त्याला बरोबर तळतळाट देतो. माझा नवरा माग बसला, सदाभाऊ पुढे होते, सदाभाऊन तुम्हाला उडवले. बरं बरं चाल. चला येऊ का? हा या. माझं नाव कुठे? नाही तुमचं नाव नाही सांगत, सकाळी सांगायला पाहिजे होतं. अहो परत म्हणते साड्या लावली. बरं नाही साडी नाही लावत. ठीक आहे ठीक आहे, मला घेऊन चल रे, मला घेऊन चल. पाय मोडा तरी चालेल, त्या माणसाकडे घेऊन चल साड्याकडे. मला डेपुटी नसलं सण होत तर घरात बसा राव. अरे चालाच लागणार. ठीक आहे हा सदा बोला आवाज दे रे. ओ सदा भाऊ, थांबव सदा भाऊ इकडे आ ना. पाहिलं डेपुटी कशाला बाहेर आलो बाबा, एवढं लागलंय घरात बसायचं ना. अहो डेपुटी अंडे आणून दिले असते ना म्या, कशाला इथपर्यंत आहे ना माझ्या लक्षात. गावरान कोंबडीचे अंडे आणायचे, देईन ना आणून.
अंडे आणायला नव्हतं आलो मी. अंड्यावाला किती गांड्याचा आहे ना हे दाखवायचं होतं मला. होय हा. अरे दुश्मन सगळं माणसाला एखादा ऍक्सिडेंट झाला तर नेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतो. हा मी तरी म्हणतोय माणूस कमून विचारतोय मला बुलेट बघितली का, माणसं बघितले का. हो आमच्या बुलेटचा धक्का लागलेला माणूस तिथं चालायला लागला. तुम्ही आमच्या बुलेटनी धक्का लागला असं म्हणायचं तुम्हाला. कोण असं म्हणलं म्हणायचं तुम्हाला? कोण म्हणलं तुम्हाला अरे आमच्या सकाळ बुलेटचा सकाळ धक्का लागला? असं का कोण म्हणलं? हा. ते दुसरा आरोपी होता तुमच्या बरोबर माग बसलेला पाणी द्यायला. हा त्याच्या बायकोने सांगितलं ना. हा, गायो तिचं तोंड तर लय वाच वाच वाच. पण तिला माहिती आहे का गाडी चालवायला मी होतो, पण तुम्ही दिसल्याबरोबर झाले नाही. असं केलं गडबडलो ना मी. असं का? मला अहो, मागून तुम्ही येता आम्हाला माहिती आहे का? तुम्ही ज्या तालमीत जोर काढलेत ना त्या तालमीत मी जोर काढलेत. मला माहिती आहेत कोण कुठं बुटगुल्या लावित काय. ही अपेक्षा नव्हती. निदान मला उचलायचं तरी होतं. मी काय नसतो म्हणलो तुमच्याकडे गडबडलो. मोबाईल होतो. आम्हाला काय माहित तुम्ही हे डेपोटी. आम्हाला वाटलं कोणतरी अहो नको ते बलांटे येते माग म्हणून थोडं गडबडलो आम्ही बी. असं गडबड आहे. गडबडलो. अहो, डोक्यावर पडलो मी. जर मला सांगा जास्त लागला तिथंच बरं काही झालं असतं माझं. अरे दुश्मनाला सगळं माणसं काम आहे. अहो आमची पुण्याई तुमच्या कामाला आली म्हणून तुम्ही ठणठणीत का? राहिले. पुन्हा एक कामाला आली मग? का? सगळं रिअळ येते बरं का. हो मुद्दाम होऊन धडक दिली आम्ही. हा दोनदा मुद्दाम म्हणून- भेटायला आले, नारळ पाणी घेऊन आले. अहो हे ते चांगलं आहे. कर्तव्य भावना आहे ती. कर्तव्य भावना आहे. आणि ती सकाळची होती ती घबराटीची भावना होती. सदा भाऊ तुम्हाला सांग का ज्यावेळेस माणूस आहे ना अपघात होतो ना त्याला मदतीची गरज असती. त्या टायमाला खरं माणसाने मदत केली पाहिजे. मागून तर नारळ घेऊन आणि पाणी घेऊन येणारे लय असते. अहो पण आम्हाला सुला आणि शीला एका टायमाला आली. घाबरलो आम्ही. घाबरलो मी मस्त घाबरले होय. वतनदार. पण म्हणलं माणूस गेला काय. तुम्ही उठून बघितलं म्हणलं माणूस ठकठकीत आहे चला. करबडले होय तुम्ही. आणि रातभर आहे ना दार धरलेले होते. झोपाची डोळ्यावर झापड होती. रातभर उभा त्या बिबट्याची अहो. ह्यो मारे देतो का मला श्याम्या? काय झालं. म्हणायचं मी फार कोपऱ्यातून चाललेलो होतो. बुलेटला मी गाडीला जागा दिली. माझ्याकडे कसं काय घुसले तुम्ही? काय हा? नाही टेन्शन होतं. थोडी शिप मारलेली होती. आम्हाला तर ऍक्सिडेंट झालेला आठवणा. झाल्या म्हणतोय आपल्याकडून माणूस धडकला. अहो तुमची शिप मारलेली पण मी शिप घ्यायला गेलो असतो ना वर. नाही देवाबरोबर. अहो, तुम्हाला परमेश्वराने लय मोठं आयुष्य दिलंय. तुम्ही सगळ्या गावाच्या पिंडाला केल्याने म्हणजे सगळ्या गावाच्या उपयोगी पडणारा माणूस इतके लवकर ना. एवढं लागलंय तरी कुचकं बोलायला सोडणार नाही, तुम्ही. कुचकं नाही, कुचकं दादा भाऊ हा. आता मा हात तर काय जोडता नाही यायचा मला. नाही नका जोड जोडतो. नका जोड. अहो मी जोडितो. तुम्हाला हो. पुढे लागला असेल. एवढी कृपा करा. आता मी होतो पण माझ्या जागेवर कोणी जरी असतं ना ऍक्सिडेंट झाला ना अपघात झाला ना तर त्याला मदत करा. दवाखान्यापर्यंत पोहोचा त्याला. सकाळी नाही नेत आले. हा. चला घरी हो. सोडतो, चला बस एवढीच चला घरी सोडतो. मला कोण नसतं. माझ्याकडे होते पैसे म्हणून मी गेलो. नाही. जगलो वाचलो. एखाद्या गरीबात पडला ना उचलून मरत होती जागेवर. अहो आयुष्यमान कार्डामुळे आता सगळ्यांना उपचार आहे फुकट आहे. पण निदान जे उडीतोय ना त्या माणसाने तरी त्याला अहो दवाखान्यात नेलं. घाबर मी म्हणलो ना सीन सू संगत आली. चला तुम्ही होते म्हणून आम्ही चला डेपुटी. मला एक कळालं नाही तुम्ही कदापासून पाठच प्यायला लागले का? अहो गडबडून ऐका. अजून सुद्धा माझ्यातली घाबराट गेलेली नाही. मला वाटलं तो पडलेला आहे ना तो पेलेला आहे म्हणले. पुढे पेताडाच्या नादी लागाता म्हणले. कोणाच शिका वळावळी बरं, बरोबर आता आहे ना करायचं. आता नाही तुम्हाला पायासू पाणी येतो. प्युअर बोकाड उस्मानाबादी. पहिले पाय मोडायचे नंतर पाया सूप पाजायचे. अहो तसं नाही. उद्या लवकर जाऊ. आजच्या उशीर झाला. मरणाची बोलली. मग काय तर कटाळा आलाय मला बी आज. काय जोडी आले का कामावरून? हा गेलतो का आम्हाला. तुमच्यासारखं नाही आमचं. नुसतं खायचं बसायचं घरातली कामं कराय बाया. आम्हाला सकाळी उठा भाकरी थापा परत लोकांच्या वावरात कामाला जा परत संध्याकाळी या भाकरी थापा खावा आणि झोपा परत दुसऱ्या दिवशी उठा परत तेच रडगाणं सुरू आमचं. तुमच्यासारखी जिंदगी नाही आमची. ए पारे हा चल ना बाद झाले. थांबा जरा काय म्हणतात बोलू दे ना जरा. ए सुगंधा आता लय दामलेलो आहे आम्ही. मुंद्याच्याला बोल काय बोलायचंय तुला. हो पण आता मी बोलते ना तिच्यासोबत. असं काय करता? अगं तुम्ही लोक शेतामध्ये का बरं कामाला जाता? पण आता काय करावं. तुम्हाला घरी शेती नाही का? हाय की मस्त ह्यांच्या वाटाला 4 एकर आली. ए पारे चल ना घरी. ओ तुम्ही जावा पुढं मी आलीच. जाऊ तोपर्यंत तोंडात पाय धुवा आणि चहा ठेवा. अहो मस्त 4 एकर जमीन आली. मग पण त्या डोंगरात हाय का तिथं पाणी मरणाचा फुफुटा. त्या फुफुटात काय करता?
ते नासून नसल्यागत झालंय अहो. अगं रुपा, डोंगरामध्ये दगड असतात, फुपाटा कुठून आला? अहो तेच म्हणायचं होतं मला. कटाळलाय हो जीव, काय बोलावं ती सुद्धा नाही समजा. तुझं पण मला कळतात भावना काय आहे. पण मी काय म्हणते, तुला रोजान जायची गरजच नाही. तर तू एक काम कर ना, कोणाच तरी वाटेन जमीन घे ना करायला. अगं त्याच्यात पण लय फायदा असतो. त्यात काय फायदा आहे आता? म्हणजे कसं असतं माहिती का, शेती त्यांची असते, जो खर्च येईल तो अर्धा अर्धा करायचा, बरं. आणि जे पीक येईल ना ते पण अर्धा अर्धा करायचं. एवढंच आहे का आपले कष्ट जाता, आणि थोडेफार तर पैसे लावल्याशिवाय मग आपल्याला पीक कसं भेटन? हा समजा तुम्ही की नाही ना 1000 रुपये खर्च केले तर 500 तुमचे आणि 500 त्यांचे. हा आम्हाला कोण द्यायचं बाई असं वाट्याने? आमचं हाय नुसतं मरमर काम. आता तुला सांगू का, माझी दिली असते बरं, पण ऑलरेडी आम्ही माझ्या मिस्टरांनी ना देऊन दिलेली दुसऱ्याला. 2 वाट्यामध्येच केली, अर्धा त्यांचा ना अर्धा आमचा. पण तुम्हाला परवडतं का? मग आणि ते समोरच्या माणसाला परवडतं? अगं परवडतं म्हणजे चांगलं पाणी बी नाही आमच्या शेतीला, आणि मला काय कुठं जावं लागतं का ते तिकडं. होय बाई. मग ते पडीत पडल्यापेक्षा व्यवस्थित आहे का नाही, मला खाय प्यायला धान्य बिन्य सगळं व्यवस्थित येतं. बघ तू कोणाच तरी ना वाट्याने करायला घे. किती दिवस अशी मरमर करते लोकांच्या शेतामध्ये. हा ना, बरं झालं बाई तुम्हीच आहे हो ज्याला माझं दुःख कळतंय. आता गावात कोण नाही हिताचं, मी बघतेच कोणाचं. हा. बरं चला येऊ का? हा जाय. नाही तर अजून सुरू होईल. चाल. हा चल. काय येऊ? आली का? आले. एवढे वाढू काय करीत होती तिथं? अहो गप्पा मारत होते. तुम्हाला चहा ठेवा म्हणलेलं, ठेवलं नाही का चहा? नाही ठेवला चहा. काय नुसता- बसली होती काय तिथं तिचं बुनबुन बुनबुन ऐकत त्या सुगीची. अहो असं म्हणू नका, त्यांनी लय फायद्याची गोष्ट सांगितली माहितीये का? हा ती काय फायद्याची सांगायची, तिला स्वतःचा फायदा करून घ्या दयानं ती फायद्याची गोष्टी सांगायला लागली. अहो कधी कधी ना दुसऱ्याने ऐकलेलं पण ऐकावं. काय ऐका माझं. हा बरं काय म्हणली सांग. अहो सुगंधताई म्हणत होत्या की काय लोकांच्या तुम्ही शेतामध्ये राब राब राबता. मग कुठं राबायचं? अहो त्या म्हणल्या की असं वाट्याने करायला घ्या, तुमचा फायदा होईल म्हणून. त्याच्यात काय वाटेन करायला काय फायदा होईल? अहो लय फायदा आहे. त्यांनी स्वतः दिलंय करायला वाट्याने, तर ह्यांचा पण फायदा आहे, आणि ज्यांनी घेतलंय त्यांचा पण फायदा आहे. हा होय. मग ते म्हणले एवढं लोकांचं शेतात राबण्यापेक्षा तुम्हाला फायदा करून घ्या ना. खरंय ना पारे, हं. आपण लोकांची येतो किती कष्ट करतो. मग अहो आपल्यासारखं कष्ट कोण करतो का? सकाळी जातोय ते संध्याकाळी येतोय. हा ना, आयला उठलो सुटलो का लोकांच्या दारात. मग तुम्ही बघा ना कोण आपल्याला वाट्याने करायला देतय का? आयला बघू तुम्ही तर चहा तर पाचशील का नाही? चहा ठेवते मी आणि मग लगेच बघून या. काय डेपोटी, काय जालिंदर? लय दिवसातून आजोबाची आठवण तुम्ही पुसायला लागली गाडी आता. काढीत असतो कधी मध्ये. काय म्हणतो? काय नाही आलतो तुमच्याकडेच. बोल ना. आता संध्याकाळची काय काम राहायचंय माही. पैसे यायला अर्ध भेटणार नाही. पैशाचं नाही डेपोटी. मग हे बघा पारीनी ना आम्ही ना एक निर्णय घेतला आता. काय तुमची कसा जमीन- निर्णय काढायचा काय गावासाठी? नाही हो, शासन आपल्याला काय उभा करते दारात. आपली शिकलेलं नाही 8वी नापास. मग काय निर्णय घ्यायचा? काहीच नाही, तुमचं वावर द्या ना आम्हाला करायला. आता वाटे- तूच करतोय ना काम तिथं. अहो, वाटेने द्या डायरेक्ट. वाटेने कशाला घेतो आता? मला बी मी करतोय ना, तुला पैसे देतोय. काय तुम्हाला काम भेटत आहे? काय वाटेची गरज आहे? अहो नको मग पारी म्हणली आता आपण काटळतो काम करू करू आपण वाटेने हे घेऊ वावर करू आता. दोघा बायकोचा निर्णय झाला का? हा मग तुम्हाला माहिती आहे आमचा पक्का निर्णय म्हणजे पक्का निर्णय. वावर वाटेने जर वावर केलं ना डेपोटी, तुमचं तुम्ही बघायचंच नाही काहीच. पण कर ते गाव कसं खालचं 2-3 एकर आहे ना, करत बस. असलं तर कर. कसं? खर्च सगळा माझा, आणि 2 वाटे मला, 1 वाटा तुम्हाला, 2 तुम्हाला आणि तिसरा आम्हाला. तिसरा तुम्हाला. काय पिका तुम्हाला काय करायची? खर्च सगळा माझा, खर्च तुमचा, सगळा माझा खर्च. बियाण्याचा खर्च सगळं सगळं सगळं. करणार मी. तुम्ही कष्ट करायचे, वावर पिकायचं, चांगलं पीक आणायचं, आणि सगळं तुम्ही करायचं. मी काहीच पाहणार नाही. अहो तुम्ही वावरात यायचं मी नाही. बांधावर बसून 2 वाटे घेणार मी. असे ज्याल्या शब्दाला कसा पक्का हा. आहे, ज्याले बी तुम्हाला 2 वाटे हा, द्या. पण तिसरा वाटा आम्हाला द्यायचा. अरे बाबा, कबूल म्हणजे कबूल. आणि एवढं आहे की बाबा असं नाही पाहिजे डेपुटीनं वाट्याने दिलं आणि वावराची राळ झाली, असं नाही झालं पाहिजे. पण डेपुटी मला काय म्हणायचं, या वर्षी मी कांदेच लावून कांद्यातले पैसे हे बघ, होते. तुझ्या वावरात, तुझ्या ताब्यात वावर आला ना, तुला काय करायचं ते कर. फक्त पीक चांगलं आणणं, पीक जपणं, आणि पिकासाठी पैसे वगैरे पुरवणं माझं काम. चालते डन. हा. ठरलं म्हणजे ठरलं. कर. शब्दात बदल करायचे ना. नाही बदल करीत मी. तू सांग. शब्दात जर बदल केला ना डेपुटी, मग जे आल्याचं कस का तुम्हाला माहिती आहे? नाही शब्दात काय बदल? कसला काच का? काय म्हणतो तू? हो म्हणजे हा. तुम्ही जर बदललं वावर, नाही मग मला नाही द्यायचं बुवा, मग तुम्हाला मग तुम्ही तर मग मी आहे मग. ए येड्या झाले.
आधी तुमल्या बायकोला विचार म्हणून वावर दिले डेपुटीने आपण करायला हे करायला चालू करायचं का विचारलं ना तो मग पक्का निर्णय करून आलोय हा, तिने मग मला ठीक आहे, चहा चल. पाजूनच कर पाठवले कर कर आता हे पिकनिकला का कर तुझा नांगरीलेलं आहे का ना बोल ट्रॅक्टर अरे आता पीक आहे त्याच्यामध्ये गहू निघल्यावर कर पळ बर येड्या आल्या गहू पेरल्यावर करायचे पारूबाई मालकीन कुठं आहेत या बाहेर या काय हो डायरेक्ट पारूबाई मालकी. अरे मग झाली ना मालकीन तू 3 एकराची डेपुटीला शब्द टाकला डेपुटी लगेच करा म्हणले हा पण डेपुटी म्हणले हे बघ जाल्या आपल्या शब्दाला काय तडा गेला नाही पाहिजे हा पण असं ठरले पारे 2 हिस्से त्यांना 1 हिस्सा आपल्याला 3रा हिस्सा आपल्याला म्हणले चालतंय की करू. 3रा हिस्सा अहो पण परवडलं तर बघू करायला काय हरकत आहे लोकांच्या इथं मजुरी करण्यापेक्षा हे बरं आहे ना. हे बरं म्हणजे येडी का काय लोकांची इथं 10,000 कमी तू 40,000 कमी तू ना आपण हा ते आहे. जमीन करायची भाऊ आपल्याला काय झालं पण पहिले कांदे लावायचे भाऊ मला लय कांद्याची आवडी लावू लावू. चालते बरं चला चहा प्यायला. चहा ये सरला होतं हा झालं का हळदी कुंकू? काय ग कुठे गेलतो तुम्ही? गेली होती मला काम होतं. घेतलं बरं का आम्ही पण वाट्याने करायला. कोणाचं घेतलं? डिपुटींचं. असं आहे बाई बरं झालं बाई तुमच्यातल्या स्थान मिटून गेला. बरं कसं घेतलं? 3ऱ्या वाट्याने. तू त्यांची शेती 3ऱ्या वाट्याने करायला घेतली? हा आता बघा आम्ही मालकासारखं असणार ना. अगं कशाचं मालकासारखं 3रा वाटा कशाला? तुला मी काय सांगितलं होतं अर्धा अर्धा वाटा करायचा असतो. आता एक सांग एका वाट्यामध्ये त्यांची सगळी मलाई निघून जाईल 2ऱ्या वाट्यामध्ये त्यांचा खर्च बिर्च निघल पण तुम्हाला फक्त कष्ट आणि खर्चच राहील ना. तुम्हाला भेटन काय वरतून? अयो हा विचार केलाच ना मी. मग तरी मी तुला सांगितलं होतं ना का मी देताना अर्ध्या वाट्याने दिलेलं आहे बाहेर करायला तरी तुला कळालं नाही का? आता काय माझं अहो मी नव्हती गेले ह्यांनी गेले होते तिथं डिपुटी. तुला सांगता येत नाही का तुझ्या नवऱ्याला? अहो मला काय माहित असं असतंय म्हणून आम्ही कधी केलंच नाही हे वाट्याने. अगं, रुपये तुला परवडायचंच नाही. तू सांगते ना करायचं तर अर्ध्या अर्ध्या वाट्याने तर काय करायचं नाही म्हणून काय परवडणार आहे? नुसतं कष्ट करता करताच दिवस संपन तुझा. बरं झालं तुम्ही मला सांगितलं बोलतेच मी. हा हा चला येऊ का? हा काय ते लगेच बोलून टाकायचं अरे काय जोडी का रे काहीच नाही ते वावराविषयी बोलायला आलतो परत. मग आता बोललो होतो ना तुला तो सांगायचं ताईला इकडे पाहिजे त्याला काय घेऊन आला कोण बोला काय बोलायचं जोडीने सांगा म्हणलं मग तुम्हाला विश्वास येईन. अरे जाल्या तू गडी माणूस आहे गडी माणसाला सांगितलं बाया माणसाला कशाला घेऊन यायची गरज आहे एक बाय माणूस असले पाहिजे मधी काय काय मी हे करीन का काय पशीन का काय तुला पण डेपुटी हा. तसं काय वावर परवडायचं नाही गाड्या आम्हाला मग निम्म निम्म 2 वाटे तुम्हाला आणि 3रा आम्हाला. ए, 1 वाटा तुम्हाला आणि 1 वाटा आम्हाला अर्ध्याली. अरे जाल्या खर्च मी करणार आणि तुम्हाला अर्धा अर्धा वाटा द्यायचं कसं काय जमन मग खर्च आम्ही करतो मग. आम्ही अर्धा अर्धा करू ना आपण. मग अर्धा अर्धा खर्च जर तुम्ही करीत असले तर तुम्हाला अर्धा वाटा द्यायला मी तयार आहे हा हा नक्की. नक्की नक्की हा पण खर्च करायच्या वेळेस ज्या वेळेस बियाणं आणायचे ज्यावेळेस नांगरायचे ज्यावेळेस फवारा हे आणायचं औषध आणायचे त्यावेळेस तुमचे पैसे अर्धे राहतील आणि माझे अर्धे राहतील असं नाही देऊंगा आणि दिलुंगा माझी बात नाही जमणार भाऊ मला लय जरा येड्यात काढलंय आता फसणार नाही मी. चालते भाऊ आधी पैसे घेत जा खताची गुणी जरा 2,000ला असली तर आम्ही किती 1000 द्यायचे? तुझे 1000 आमचे हा सगळं खर्च टिपून राहणार आपला अर्धा तुमचा ना अर्धा आमचा आणि हे पैसे इकडे तिकडे मागं होणार नाही वेळच्या वेळेला मला पैसे पाहिजे डेपून ठेवा भाऊ डेपुटी नाही तर भांडणं वाढत आणि मजुरी सगळी तुमची तुम्ही करायचे सगळं कोणतं मंजुरी मजुरी कष्ट करायची तुम्ही मंजुराचे पैसे द्यावे लागते ना असं अर्धे टाकीन मजुरात पैसे द्यायचे. मलाच करता येणार का मग येणं झालं काय मग डेपुटी निम्म कस काय करायचं का? मग काय दिसतं? आठ बाया तुमच्या ना 8 बाया माझ्या असं निम्म असते. एक काम करतो तुम्ही 2 जण जा झोपा मी 16 बाया लावतो मा काम करून घेतो जा जा. बरं बाबा निम्मे बाया आमच्या सगळ्या बाया आमच्या अरे तुम्हाला फक्त कष्ट करायचे वावर माझं आहे मी अर्धा खर्च देतोय मग आम्ही दोघं कष्ट करणार आहेत ना. करा ना मग 2 जण मी कुठं काय म्हणतोय तुला म्हणतो का 4 बाया आणून वावरात बसू म्हणून तुम्ही म्हणले बाया तुमच्या म्हणून नाही नाही मला आता मी सध्या काय करतोय माझा मजूर आणून करतोय मग मी वाटेने का देते माणूस की मजुरांनी त्याला घरी जमत नाही म्हणून दुसऱ्याला वाटेने देते. मग तुम्हाला कुठं जमती पडी पाडायला लागली हा खाली. मग मी तेच म्हणतोय अर्धा अर्धा वाटेने जर कबूल असेल तर अर्धा अर्धा तुम्हाला अर्धा अर्धा मला. चालतंय अर्ध्या वाटेन ठरला हा जा चल. जा. चल भाऊ बाया द्यायचं म्हणलं की अरे काय येडे भाऊ यांना समजून सांगायचे बाहेर त्या दुसऱ्याला दिलेलं बरं ए जालबा ये
का हो डेपुटी लगेच आले होय. जे बघा डेपुटी काही झालं ना पारीने मी ठरलंय काय? ते काय ते आम्ही कपाशी बिपाशी काय लावणार नाहीत भाऊ. आम्ही या वर्षी ना मस्त कांदीत लावणार. दिवाळीला मग ज्याने काय सोन्यातच खेळणार. पारीच्या अंगावर सोनं सोनं. ठरलंय तुम्ही, पण काय झालं तुमचा कसा नवरा बायको दोघांचा एकमेकाचा विश्वास आहे. काय झालं? ऐक ना, तू गेला मग मंडळीला मी बोललो जालू भाऊ आलता. हा तर जालू भाऊ असं म्हणलाय वाटेनी करायचं बरं का. तर ती म्हणली आता एवढ्या वर्षी नको वाटेनी, पुढं बघू. काय काय होते झाल्या 2 वाटे करायचं म्हणलं का मग ते आम्हीच केल्यासारखं होते सगळं. कोणी म्हणजे बायकोचं म्हणणं तसं आलं रे. 2 वाटे? हा, 1 वाटा तुला आणि 1 वाटा मला. ते म्हणते मग आपण घरीच केलेलं चांगलं ना. हो डेपुटी तुम्ही तर म्हणले शब्दाला पालटायचं नाही म्हणजे झालं का तुम्ही? अरे बाबा पलटायचं नाही. आता मला सांग, तुझी मंडळी तुला काही म्हणली मागाशी म्हणली 3रा वाटा नका घेऊ, लगेच माझ्याकडे तू आला 2 वाट्यावर मी लगेच तयार झालो. पण आता मला बी माझ्या मंडळीला विचारावं लागतं ना. झाल्या तुला काय वाटतं का तू एकटाच बायकोची धाकत आहे का? सगळंच गाव बायको धाकत आहे. लोक दाखवित नाहीत. आता मला पुढाऱ्यामुळे दाखवता येत नाही बायकोची धाकत आहे म्हणून, पण थोडंफार बायकोचं ऐकावं लागतं. डेपुटी असं ना काय करू आम्ही भरू गरीब पोट भरते तेवढे. गरीबाला पोटाला मी कुठं काय म्हणतो, तू माझ्यासारखं काय माझ्यासारखं कामाला येत होता ना. माझ्या तुला कामाला आहे ना, काय आम्हाला ये ना, कशाला त्या वाटायच्या त्याच्या मध्ये लागतो. कामाला नाही आम्ही तुला नाही इच्छा आहे ना कांदा करायची तर कांदा कर, मी करतो कांदा, तू फक्त मजुरी कर ना. आपल्याला परवडन होय? नाही परवडत आम्हाला. बरं एक काम करा, मस्त गावात किती वावर येतं, तुम्ही कोणाचा वाट्याने करा. माझ्या मंडळी भरली घरी करायचं, त्याच्यामुळे मी सांगाल. हा करतो. हा परत येऊ नका मग आमच्या दारात कामाला बोलायला. बघितलं का? काय म्हणले ते? कशाला वाट्याच्या नादी लागतो? अहो म्हणजे त्यांना आपल्याला मोठं होऊ द्यायचं नाही. त्यांच्याच शेतात आपण काम केलं पाहिजे. आणि जेव्हा निम्म घ्यायचं ठरलं की लगी पलटी मारली का नाही, बायकोचं नाव पुढं करून लगेचच नाही म्हणले. असं असतं. लय डिपुटी करून त्यांच्या मागं फिरताना हे अशी असतात माणसं. गरीबाला पुढं जाऊ देत नाहीत. दाजी बोला किती ना डेपुटी. दिवस आहेत अजून? आहे अजून 2-3 दिवस आहे. आहे का? हा काय मला घालवायच्या बेतात अहो नाही आपलं विचारलं किती दिवस आहेत. असं एका दिवशी जायच्या आदल्या दिवशी करू आपलं काहीतरी गौड बंगाल आहे की नाही, कापू तुमच्यासाठी गावरान आहे की नाही. हा हो डेपुटी काय रे? तू शब्द कस काय बदलेला माझा? कोणता शब्द बदलेला भाऊ? कोणता म्हणजे? अगं बाया काय करता? अगं बाया हा काय कोणता शब्द? वावराचा वाटेन देतो म्हणले. मला अचानक कस काय बदलले या जाल्याला? अरे जालो भाऊ दगड फेकून द्या, अचानक नाही बदललो. दगड फेकून दे म्हणजे असा टाक्यात टाकीन डोकं. 2 भाग करून टाकीन. आणि तो काय येडा झाला काय? गावचा प्रश्न आहे. ए, काय यो गाव पातळीवरच मिटणार दाजी. तुम्ही ना मध्ये अजिबात चमचा हालायचं ना. तुम्हाला सवय कायम चमचा हालायची. श्याम्या तर मग कायम चमचा हालित ना. इथं मी जुळून देणार नाही अजिबात. ए नालाय काय कान टाकी ना तो जाल्या येडपाट्या. अरे गावचे दाजी आहेत ते, शामरावचे दाजी काय ना आपले दाजी काय. कोण? तू मला बोल काय बोलायच ते. तुम्हाला त्यांना बोललो. बोलतोय मग त्यांना एक भाषेत सांगतोय तुम्ही अरे थांबा. मग नीट सांग. माझी भाषा त्यांना कळती. अरे पाहुणे माणसं आहेत. मी त्यांना नीट काय सांग. बोललो का तुला? बरं दाजी तुम्ही शांत बताव दे. बोल काय काय म्हणणं तो. बरं बोल ना काय म्हणणं तुझं माझ्या सांग बोल. काय म्हणणं आहे म्हणजे एवढे काय तापता? आता म्हणजे माझी जमीन आहे माझं सगळं, तू कोण दादागिरी करणार बाहेर? कोण म्हणजे? मी अख्या गावात करीन. ह्यो माणूस शब्दाला बदलतो म्हणून. मतदानाच्या वेळेस मी बदललो का? बदललो का तुम्ही? आल्या तू दारू प्याला ना, तुला आहे ना कळत नाही काही. तू आहे ना तुला एखाद्या बार तू दारू उतरलेलो मायापाशी. मीच येणार. माझ्या डोक्यात नाही घालणार, मी तुमच्या डोक्यात घालीन. मला बाकी माहित नाही. ती जमीन मीच करणार पठ्ठ्या. काय ताण डेपुटी? अहो त्याला अर्ध्या वाट्याने जमीन करायची होती, पण तो खर्च अर्धा करावा लागतो. ह्यो रोजानी करायला तयार होत नाही, मग हे करीत बसतो. बायको म्हणजे किरकिर होईल दर बाहेरला. कोण? त्याला समजायला पाहिजे डेपुटी, कसं बोलायचं. दाजी दारू प्यायला त्याला कोणीच नाहीये. ते तुमचा अपमान करत होता. तुम्ही कोण? बोलूच नका. अपमान? दाजी तुम्ही गप तोंडाला चिकट टेप लावा राव. त्यांना बोललो काय. बरं एक काम कर झाल्या, तुला वाटेनी करायचं म्हणतो. हे असं जर तू दर बाहेरला तू गोटे बिटे घेऊन उठला, तुला अजून जमीन मला वाटेन द्यायची. आताच तू हे करायला लागला. कोण? ह्यो जाले आहे ना लगेच दगडा फेकून देईन. तुम्ही जर वाट्याने जर जमीन दिली ना, जाल्या त्या दगडाकडे सुद्धा पाहणार नाही. गरज नाही आपल्याला. डेपुटी तुम्ही मला वार करायला दिलं ना, हे असं आहे. हो, लग्न करते का माझ्या संग? मग मी तो डेपुटी म्हणजे एक नंबर माणूस. डेपुटी कसं आहे, आता मी तुमच्यात काही बोलू नाही शकत. आता त्याला येतो राग. आणि एक मला राग माहिती नाही आहे, दाजी दोन मला. विद्वान माणसं बोलताना माझ्यासारखं पामर काय बोलणार आहे तुमच्यामध्ये? दाजी
तुम्ही घाबरू नका, तुम्ही गावाची जावं येतं त्याची माफी माग. कोणाची? तुला वावर वाटेने पाहिजे ना, त्यांना म्हण माय सॉरी चुकलं. तुमचं पाहिजे, त्यांचं थोडी आपण पाहिजे त्यांना मग मला. त्यांच्यावर तुम्ही नसला ना, आपल्या गावची दाजी आहेत. ओ दाजी सॉरी, हा, चल, पाहुणे माणसाला हे माझ्या करायचं नाही. प्रेमाचा अरे, दाजी, एक काम कर. श्यामेचा काय माझा दा काय, माझा दाजी मी चहा प्यायला नेऊ त्यांना आता घरी नेऊ नाही, का नाही, मी? तू बस आता. चहा प्यायला. नको नको, आम्ही आता चाललो होतो बरं का. तुला करायचं ना वाटेने कर, मी सांगतो हे तुझ्या बायकोला सांगतो वाटेने करा म्हणून. चालते. हा, गावात कोणाला काही म्हणू नको. कोणाला कशाला काय म्हणू, मला और भेटलंय तर. रुपाताई, हो रुपाताई, रुपाताई, अहो तुम्ही तरी हुशार आहेत ना. त्याला पिऊन माझ्याकडे पाठीलं का माग, ज्यांच्याकडे माझ्या पाठीमाग ते दगड घेऊन माझ्या पाठीमाग लागला. डेपुटी वावर वाटेने करून देता का नाही? हा, मला सांगा, मी तुमच्या भल्याकरताच बोललो होतो. उद्या वाद होण्यापेक्षा मी म्हणलं आता हे केलेलंच बरं. या बायकोची आडकाठी घातली होती. मला सांगा, तुमचे खर्च होणार आहे का 3 एकराचा? हा, होणार आहे का 3 एकराचा खर्च? दरबारला तुम्ही मला हे करणार, दरबारला वाद होणार. अहो मला काय माहिती पिऊन ते तुमच्याकडे येतील म्हणून. काय तुम्हाला बोलावं हेच नाही का कळत बा? त्याच्या आल्या येडा, तुम्हाला मदत करावं तिकडून बी तोटा, नाही करावं तिकडून बी तोटा. आता जर करायचं म्हणलं त्याला बोललोय मी करा म्हणून, पण तुम्हाला खर्च रेटंग का ते बघा. वरच माझ्या डोक्यावर परत हे करू नका, नाही 3रा वाटा घ्या. हा, ठीक आहे, मी त्यांना सांगते समजून. आता तू येडा ज्याला एकदा डोक्यात भरलं का डोक्यात, त्याला एकदा समजून सांगा 3 एकर आहे, 3 एकराचा खर्च झेपन का? हो, आणि जरा चांगल्या दृष्टीने माणसाकडे बघत जा. का कायमच मी त्याच्यात त्याला हे करायला लागलो का? काय ते तुम्ही त्याला फुगून देता आणि तो माझ्या मागं लागतो. मला सगळंच बघावं लागतं. मी पुढचा विचार केला, मंडळीचं मा बोलणं झालं. ती म्हणली अहो उद्या जर जालो बॉल रेटला नाही, पैशाची अडचण आली तर उद्या परत वाद होतो. गोडीपणात वाईटपणा होऊन जातो. चांगले माणसं तुटत तिथं. हो, बरं बघा काय हरकत नाही. तुम्हाला करायचं तर करा, 2रा वाटा करायचा 2रा वाटा करा, 3रा करायचा 3रा करा. आणि फक्त पैशाला माझे आहे ना किरकिर घालू नका, बाकी काय नाही. आणि परत किरकिर नाही झाली पाहिजे मला. ठीक आहे. सांगा त्याला समजून.